शहरातून जुलूस म्हणजे मिरवणूक काढून ईद मिलादुन्नबी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। जमाते इस्लामी हिंदतर्फे रक्तदान, सामाजिक कार्यकर्त्यांकडून शरबत वाटप तसेच मिरवणुकीनंतर झालेला कचरा रबर फाउंडेशनतर्फे उचलत परिसराची स्वच्छता करण्यात आली। एकूणच ईद मिलादुन्नबी निमित्त धार्मिकता, बंधुता, सेवा, स्वच्छता आणि मानवतेचा संदेश देत चाळीसगावात उत्सवात संपन्न झाला। अधिक आरामचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव। आज 12 रबीउल अव्वल यौम विलादत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इस मौके पर जमात इस्लामी यूनिट चालीसगांव की तरफ से ब्लड डोनेशन कैंप रक्तदान शिविर रखा गया है और मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में रहमतुल आलमीन बनकर आने का सबसे बड़ा मकसद, सबसे बड़ा उद्देश्य यही है कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी हम तमाम के लिए सबसे बड़ी और सबसे अमन और इत्मीनान वाली उसवा हसना है। हम तमाम को चाहिए कि हम रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत और आपके आने के मकसद को समझे पढ़ें। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आने के बाद सबसे पहले इंसानियत को ये दर्द दिया कि हम एक दूसरे के काम आए, किसी आदमी के मुसीबत में काम आए या उसके ऊपर जो कुछ हालात है उन हालात को दूर करने की कोशिश करें। और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आने का दूसरा मकसद ये भी है कि इंसानियत को अमन और शांति का पैगाम किया जाए। और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ये अरब के उस सरजमीन पर कर दिखाया है और हम तमाम ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को मानने वालों को चाहिए कि हम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उस बताए हुए तरीके पर चलकर पूरी दुनिया को अमन और शांति का पैगाम दें। तीसरा ये है कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी के अंदर लोगों को असल में जमीन पर किस तरह रहना चाहिए, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने माँ बाप, भाई बहन और दूसरे तमाम लोगों के साथ में उनका कैसा व्यवहार होना चाहिए, ये बेहतरीन तरीके से आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बताया है। आज 5 सप्टेंबर 2025 रोजी मोहम्मद इस्लाम धर्माचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची 15वी जयंती उत्सवात संपन्न होत आहे आणि चाळीसगाव भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये आज जयंती निमित्त उत्सव आहे। मी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी एक शिकवण दिलेली आहे की आपण रस्त्यावर चालत असताना रस्त्यावर काटा किंवा दगड असला तरी त्याला साईडला करावा। म्हणून आमच्या जयंती निमित्त जे मुस्लिम बांधव जुलूस निमित्त जी मिरवणूक काढलेली आहे त्या मिरवणुकीमध्ये काही लोक गोड स्वीट, केळी, बिस्लरीचे बॉटल, चॉकलेटचे असे देतात आणि ते लोक खाली फेकतात खाल्ल्यानंतर आणि ते रोडवर अस्वच्छता होते। ते आम्ही पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शिक्षणाची एक प्राथमिक रबर फाउंडेशन सामाजिक फाउंडेशन आहे आमचा, त्या सामाजिक फाउंडेशनच्या अनुषंगाने आम्ही या स्वच्छता अभियान राबवला या जुलूस मध्ये आणि जेवढा कचरा आम्ही कचरा सुरुवातपासून तर संपेपर्यंत आम्ही सर्वजण इथं ते स्वच्छ करणार आहे। आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने सांगितलं आहे की स्वच्छता हा आपला एक धर्माचा एक भाग आहे, अविभाज्य आहे। त्यामुळे आम्ही या निमित्ताने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा एक प्राथमिक थोडासा एक त्यांचं अनुयान करत आहे, त्यांचं आम्ही पालन करत आहे। त्याबद्दल आम्ही तर सर्व मी आमचे रबर फाउंडेशनचे सर्व टीमचे मित्र परिवारांना मी धन्यवाद करतो की त्यांनी हा उपक्रम इथं राबवला आणि असा उपक्रम प्रत्येकाने राबवावा। आज रोजी हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जयंती निमित्त इस्लाम धर्म आम्हाला शिकवतो का आपला मन स्वच्छ करा आणि इस्लाम धर्मामुळे कोणाला त्रास होता कामा नये या हिशोबाने आम्ही इस्लाम धर्माच्या संस्कृतीनुसार जे रोडावर कचरा झालेला आहे ते कचरा आम्ही उचलत आहे, जेणेकरून कोणत्याही धर्माच्या नागरिकांना त्रास व्हायला नाही पाहिजे। आम्हाला इस्लाम धर्म हे शिकवता आम्ही याच्यासाठी या विषयावर आम्ही याच्यावर अभ्यास करत आहे किंवा पालन करत आहे आणि चाळीसगावने दुनिया जगातले सर्वस्तर हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांची 15वी जयंती निमित्त सर्व देशवासियांना सर्वांना मनापासून शुभेच्छा। चाळीसगाव तालुका, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र हिंदू मुस्लिम सर्वांना रबर फाउंडेशन व आमच्या सर्व ग्रुपांच्या माध्यमातून